नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहता दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. मंडळी, इथून मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जन्म नक्षत्र गोचरीचा संबंध म्हणजेच आपण आत्ता ज्या जन्म नक्षत्रावरती ज्या नक्षत्रावरती आपण जन्म घेतलेला आहे त्याचा संबंध आपला गेल्या जन्माशी कसा जोडला जातो या संदर्भातून तुम्हाला एक लिंक समजावून दिली होती, बरोबर ना? त्याच अनुषंगाने ह्या व्हिडिओमध्ये थोडंसं आणखीन विस्तारित पद्धतीने आपण संवाद साधायचा प्रयत्न करू. तुमच्या लक्षात आलं असेल ना की जन्म नक्षत्र गोचर पद्धती ही किती महत्त्वाची आहे. कारण आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये म्हणजे संपूर्ण दैनंदिन जीवनामधील ज्या काही छोट्या मोठ्या शुभ अशुभ घटनांना आपण सामोरे जातो किंवा प्रत्येक वेळेसच्या ग्रह नक्षत्र राशी स्थान गोचर स्थितीला सामोरे जातो, त्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या फलिताला सामोरे जातो. त्या फलित संदर्भातून आपल्याला जाणून काय घ्यायचं असतं ज्योतिषीय कुंडलीशास्त्राच्या माध्यमातून, तर माझ्यासाठी शुभ काय आहे आणि अशुभ काय आहे. जे शुभ आहे ते तर आपण व्यवस्थित भोगतो, है ना. आपल्याला अडचण असते किंवा त्रास जाणवत असतो तो फक्त अशुभतेचा. तीच अशुभता नेमकी तुम्हाला सांगण्याचं काम तुमचे जे जन्म नक्षत्र गोचर करत असते. म्हणजे जन्म नक्षत्राच्या पुढे येणारी जी 9 नक्षत्रांची गोचर असते ती करत असते. मागच्या व्हिडिओचं लिंक कुठे काय होती, तर आपलं ह्या जन्मातलं जन्म नक्षत्र हे गत जन्मातलं म्हणजे गेल्या जन्माशी कसं जोडलेलं आहे, बरोबर ना. कारण हे कसं लक्षात येतं आपल्या, तर आपल्या जन्म नक्षत्रानुसार त्या जन्म नक्षत्राचा जो ग्रह असतो त्याचीच महादशा आपल्याला म्हणजे त्या ग्रहाच्या महादशेपासून दशा स्थिती सुरू होते की नाही. मग त्या महादशेमध्ये भुक्त आणि भोग्य हे 2 भाग आपल्याला पाहायला मिळतात. याचाच अर्थ गेल्या जन्मामध्ये ज्या ग्रहदशेमध्ये आपला मृत्यू झालेला आहे आणि त्यावेळेस त्या ग्रहदशेची जेवढी वर्ष भोगायची राहून गेलेली आहेत तीच वर्ष आपण पुढे गृहीत धरतो, बरोबर ना. आता तो थोडासा टेक्निकल विषय खूप किचकट आहे, तर आपल्याला तिथपर्यंत जायचं नाही. कारण त्या विषयाकडे जाऊन दैनंदिन आयुष्यामध्ये तसं काय आपल्याला काही साध्य करता येणार नाही आपल्या गरजेचं सध्याच्या वर्तमान स्थितीमधल्या आवश्यकतेनुसार, बरोबर ना. मुद्दा हाच आहे की ज्या जन्म नक्षत्रावर आपण जन्माला आलोय ते जन्म नक्षत्र किंवा त्या जन्म नक्षत्राचा जो ग्रह आहे त्या ग्रहाच्या जी 3 नक्षत्र आहेत त्या 3 नक्षत्रापैकी ज्या कुठल्या नक्षत्रावर आपण गेल्या जन्मात जन्माला आलो होतो तीच कंटिन्युटी आता आपण करतोय ना. इथे लक्षात. हा झाला एक भाग. दुसरा भाग असा आहे, गेल्या जन्मामध्ये ज्या नक्षत्रावरती आपण भोग अर्धवट ठेवून मरण पावलेलो आहोत त्या भोगाला कंटिन्यू करण्यासाठी ह्या नक्षत्रात आलेलो आहोत, बरोबर ना. याचा अर्थ असा नव्हे की ज्या ग्रहाच्या महादशा तुम्हाला जन्म नक्षत्रानुसार सुरू झाल्यात की त्याच ग्रहाचं नक्षत्र तुमचं गेल्या जन्मामध्ये असेल, तसं नाही आहे, बरोबर ना. हा, त्याच्यामध्ये एक आणखीन उत्तम असा म्हणजे सुंदर मुद्दा असा आहे, जर
गेल्या जन्मामध्ये मी ज्या जन्म नक्षत्रावर जन्माला आलो होतो आणि गतजन्म मी पूर्णपणे त्या जन्म नक्षत्र गोचरनुसार भोगलेला असतो. आपलं म्हणजे माझं मरण ज्यावेळेस गेल्या जन्मात झालंय त्यावेळेस ज्या ग्रहाच्या म्हणजे महादशेमध्ये माझं मरण झालं असेल, ज्या नक्षत्रावर मी मरण पावलो असेल, ती स्थिती त्यावेळेसच्या जन्म नक्षत्रानुसार जे त्यावेळेसच्या जन्म नक्षत्र गोचरीनुसार हा ग्रह जर जे आत्ताच्या जन्मामध्ये ज्या नक्षत्रावर आपण जन्म घेतलेला आहे त्याचा महादशा स्वामी हा गेल्या जन्मामध्ये मला माझ्या जन्म नक्षत्राला नुसार काय ठरत होता? विपत, प्रत्यय, वध, क्षेम, प्रत्यय, साधक, मित्र, परममित्र वगैरे ह्या स्लॉटमध्ये तो कुठला होता? त्यानुसारच आपण मरण पावलेलो असतो. येतं लक्षात? त्याचीच कंटिन्युटी आता ह्या जन्मात झालेली आहे. मग आता ह्या जन्माची जन्म नक्षत्र गोचर आपल्याला पाहता म्हणजे पाहणं गरजेचं आहे की नाही? बघा, प्रत्येकाचा जन्म हा सुखकारक नसतो. मुद्दा लक्षात आला? प्रत्येकाचा जन्म हा सुखकारक नसतो किंवा दुःखदायक देखील नसतो. नॉर्मल पण असू शकतो. पण त्या जन्म नक्षत्रानुसार त्याची जी पुढची वहिवाट असते ती मात्र त्या आत्ता ह्या चालू जन्मामध्ये घेतलेल्या जन्म नक्षत्र गोचरीनुसार ती विधिलिखित समोर यायला सुरुवात होती की नाही? गेल्या जन्माची कनेक्टिव्हिटी आपण आत्ता घेतली आहे महादशा स्वामीनुसार. म्हणजेच जर गेल्या जन्मामधले जन्म नक्षत्रानुसार जर विपत्तिकारक नक्षत्र स्वामीच्या महादशेमध्ये जर आपण मरण पावलो असेल तर ती विपत्ती आपण तेच विपत्तिकारक नक्षत्राचा ग्रह त्याचीच महादशा आपण आता घेतो की नाही? म्हणजे आत्ताच जन्म नक्षत्र देखील आपल्याला अनुषंग म्हणजे त्या अनुषंगाने जन्म नक्षत्र गोचरीच्या अनुषंगाने विपत्तिकारक ठरत असेल ना गेल्या जन्माला, यालाच आपण म्हणतो कर्मभोगाची पूर्तता. इथं लक्षात? जन्म ज्या नक्षत्रावर आत्ता घेतलाय त्याचं संधान आपण जर गेल्या जन्मातल्या मरणदशेनुसार जर साधलं तर आपल्याला आत्ताच्या जीवनामध्ये जे भोग भोगायचे त्याचं स्वरूप म्हणजे ज्या नक्षत्रावरती आपण जन्माला आलो त्याच्या नक्षत्र गोचरीनुसार आत्ता ह्या जन्माला आलेलं जे काही जन्म नक्षत्र गोचरीतली शुभ अशुभता आहे, जी शुभ अशुभता नक्षत्रांनी ग्रहांना जोडलेली आहे ती त्याच पद्धतीने कंटिन्यू होते की नाही? विपत्तिकारक म्हणजे अशुभ नक्षत्राच्या ग्रहाच्या महादशेमध्ये आपण मरण पावलेलो असो. भुक्त आणि भोग्य मधली समजा दोनच एखाद वर्षाची महादशा आपण घेऊन आलेलो आहोत आता कंटिन्यू. संपते ना ती. बऱ्याच तुमच्या महादशेचं तुम्ही बघितली असेल कॅल्क्युलेशन. ते काही ना साधारण वर्षभराची भुक्त असते किंवा भोग्य त्याच्यापासून पुढे होते. काहींची एखादच वर्ष असते आणि लगेच त्यांची महादशा बदलते वगैरे. आलं लक्षात? आता महादशाचा जो कालावधी आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे की नाही? शनीच्या महादशेमध्ये जर मरण पावलो असो आपण गेल्या जन्मात तर शनीची महादशा तशी लेंदी आहे ना, राहूची लेंदी आहे, तर त्यालाच अनुसरून आपण पुढे कंटिन्यू करतो की नाही? हीच कनेक्टिव्हिटी जर आपण ह्या जन्मामध्ये लक्षात घेतली आणि त्याच कनेक्टिव्हिटीला जर आपण व्यवस्थित सांभाळायचं म्हटलं तर आपल्याला
स्पष्टपणे सहाय्यक कोण ठरत असतं, तर आत्ताच्या जन्मातली जे आपली जन्मनक्षत्र गोचर आहे, जे आत्ताच्या जन्मामध्ये जे आपण जन्म ज्या नक्षत्रावर घेतलाय त्या नक्षत्राची गोचर आपल्याला काय सांगते, म्हणजेच गेल्या जन्मातल्या ज्या काही चुका त्या त्या वेळेसच्या ग्रह स्थितीनुसार घडलेल्या आहेत, त्या सुधारायची किंवा त्या संपवायची मुभा आपल्याला या जन्मात दिलेली आहे की नाही, असाच अर्थ लावावा लागेल की नाही आपल्याला. येते लक्षात? साधा सहजता आहे ना याच्यामध्ये. काय याच्यात काय गणिती क्लिष्टता आहे? नाही ना. अहो साधं सहज ज्योतिष कुंडली शास्त्र आहे. उगाचाला आपण ना क्लिष्ट करून ठेवलेलं आहे. अंशात्मक कुंडली बघायची आहे. अंशात्मक कुंडली चलित कुंडली बघायची आहे. अहो सगळ्या कुंडली बघून काय डिसाईड करताय तुम्ही? काय समोर घेताय? प्रश्न असतो, माझा मुलगा कुठल्या शिक्षणामध्ये कुठल्या विभागाला जाईल, कुठल्या बाजूला जाईल. त्यासाठी तुम्ही अंशात्मक कुंडली बघणार का? त्यात देखील किती गुंतागुंतीचं करून ठेवलेलं आहे. कशाला या गुंतागुंतीत पडायचं आपल्याला? किती काही तुम्ही अंशात्मक बघा, चलित बघा, वर्गकुंडल्या बघा, काही बघा, तुम्हाला अपेक्षा काय असते? आत्ताच्या घडीला माझ्या बाबतीमध्ये ज्या काही घटना प्रसंगांना मी सामोरं जायचे, मला त्याच्यातून मी सहजपणे मार्गक्रमण पुढे जाण्याचं कसं करू शकतो, त्यासाठी मला काय करायचंय, ह्याच मुद्द्यावर तुमची जन्म नक्षत्र गोचर तुम्हाला स्पष्ट सांगत असते, बाबा तुला आत्ता सध्या विपत्तिकारक अशुभ ग्रहाची महादशा चालू आहे. त्याच्या अंतर्गत मात्र क्षेमकारी म्हणजे शुभ ग्रहाची अंतर्दशा चालू आहे. पण त्याच्याही अंतर्गत तुला साधक ग्रहाची प्रत्यंतर दशा चालू आहे. मग तुम्हाला जे साध्य करायचं असतं ते त्या प्रत्यंतर दशेनुसार त्याच्या ठरलेल्या मर्यादित कालावधीमध्ये तुम्हाला जे साध्य करायचं त्यासाठी प्रयत्न करू शकतो की नाही आपण. त्याही पेक्षा आणखीन सूक्ष्म पातळीवर जाऊन जो विचार करायचा म्हटला तर तुमच्या जन्मनक्षत्र गोचरीने सांगितलेले विपत, प्रत्यय आणि वध जी नक्षत्र आहेत, 9 नक्षत्र, ती रोजच्या चंद्रानुसार ती नक्षत्र पाहिली तर आपल्याला दैनंदिन जीवन किती सहजपणे जगता येईल. कारण तुम्हाला विपत्कारी 3 नक्षत्र, प्रत्ययकारी 3 नक्षत्र आणि वधकारी 3 नक्षत्र ही कोणते आहेत हे तुम्हाला जन्म नक्षत्र गोचर सांगते की नाही. मग त्याच 9 नक्षत्रांना जर आपण दैनंदिन जीवनामध्ये रोजचा चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्या चंद्राच्या नक्षत्राला आपण आपल्या अशुभ म्हणजे आपल्या जन्मनक्षत्र गोचरनुसार अशुभ ठरणाऱ्या नक्षत्रांची जर आपण नोंद घेतली आणि ती नक्षत्र कॅलेंडरवरती मार्किंग करून ठेवली तर त्या दिवशी आपण तो दिवस अशुभ ठरणारा आहे असं गृहीत धरून त्या दिवशी जर शुभ प्रकारची कुठलीही छोटी मोठी कामं टाळली तर किती किती उत्तम होईल की नाही. आपलं नियोजन किती सुंदर आणि होईल आपल्या जीवनाचं. मुद्दा लक्षात आला? सहज सोपं आहे की नाही मंडळी. कशाला दुनियादारी करत बसायचं मला सांगा. त्याच्यामध्ये तुम्ही तुमची कुंडली ज्योतिष ज्ञान न घेता व्यवस्थितपणे हाताळू शकता. फक्त एकदा तुम्हाला सवड काढून स्वतःची जन्म नक्षत्र गोचर समजावून घ्यायची आहे आणि माझ्यासाठी काय अशुभ आहे त्याचं मार्किंग डेली बेसिसवर तुम्ही जर करून घेतलं किंवा त्याची नोंद ठेवलीत तर तुमच्या हातून म्हणजे आपल्या हातून नकळत अशुभ नक्षत्रावर घडणाऱ्या कामांमध्ये गोंधळ होणार नाही. जर अशुभता टाळता येते सहजपणे थांबता येते आपल्याला
किंवा नियोजनामध्ये मागे पुढे करता येते. असे प्रत्येक काम आपण करू शकतो की नाही? येतं लक्षात? इतकी महत्वाची आहे ही तुमची जन्म नक्षत्र गोचर पद्धती. आपल्या चलित जीवनाला सुख, समाधान आणि यशस्वीतेमधून सफलतादायक ठरणारी ही जन्म नक्षत्र गोचर आहे. बाकी हा ग्रह शुभ आहे, तो ग्रह अशुभ आहे, मग हे नक्षत्र योग अशुभ आहे, तो ग्रह योग अशुभ आहे, ही युती अमुक आहे, ती युती तमुक आहे, मग चौथा गुरु आहे, 8वा गुरु आहे आणि 12वा शनी आहे. हे सगळं त्याचं ते घडत राहणार आहे की नाही? त्याला टाळू शकतो का आपण? नाही ना. मग आपल्याला नेमकं हवंय काय, काय करायचं हे लक्षात घ्या आणि ते लक्षात आणून देण्याचं काम प्रत्येकाची ज्याची त्याची जन्म नक्षत्र गोचर करते. ह्या सहज सोप्या पद्धतीला जाणीवपूर्वक ह्या काही स्वतःचं पांडित्य मिरवणाऱ्याच्या वृत्तीतील जी लोक आहेत त्यांनी ह्याला जाणीवपूर्वक मागे टाकलेलं आहे, मागे ढकललेलं आहे. तुम्ही हे समजावून घ्या आणि हे जन्म नक्षत्र गोचरीचं महत्त्व लक्षात घेऊन जन्म नक्षत्र गोचर समजावून घ्या. सहज समजण्यासारखी आहे ती. म्हणून आम्ही वारंवार म्हणतो की ज्योतिषीय कुंडली शास्त्र हे सहज सोपं शास्त्र आहे. येतं लक्षात? आणि आपल्या दैनंदिन जीवनाला सफल आणि संपन्न करणारं शास्त्र आहे. त्यात आपल्या दैनंदिन जीवनाला सुख समाधानी म्हणजे सफल आणि संपन्नतादायक ठरणारे सहाय्य करणारं शास्त्र आहे. आणि ही जे संपन्नतादायक सहाय्य आपल्याला आपली जन्म नक्षत्र गोचर मार्गदर्शित करते. बाकीचं द्या डोक्यातलं काढून सगळं आणि आपापल्या जन्म नक्षत्र गोचरीची जी ठेवण आहे ती आत्मसात करा, ती समजावून घ्या. आलं लक्षात? विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि मंडळी, हा विषय आणखी तुम्हाला कुठे म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, तुमच्या फेसबुक पेजला किंवा तुम्हाला जिथे योग्य वाटेल तिथे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थांबूया इथे. व्हिडिओ आवडला आहे तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुन्हा भेटू असाच विषय कंटिन्यू घेऊन आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. ओम नमो आदेश. नमो सिद्धार्थ. शुभम भवतु.